भाऊ म्हणतोय माझी पॅन्ट फाटली आणि सचिन भाऊ म्हणतोय काय आता काय काय फाटलं काय काय सांगतो. आपण इतक्या वेळ खालून तो धबधबा बघत होतो, छोटा दिसत होता. आपण बऱ्यापैकी जवळ आलो. हा नात करते काय यावंच लागतंय. हरिश्चंद्र दर्शन वगैरे तर घेतलं आपण. हे मंदिर आहे इथं आणि हरिश्चंद्रगड हे इथून एंट्री आपली. आता इथून जायचं आपल्याला. कोणाला रेनकोट वगैरे घ्यायचं असेल तर इथं गेटलाच रेनकोट आहेत. अय रेनकोट घ्यायचं तुला सचिन भाऊ? हा आता लय मजा येणार आहे. मजा हे पाहिलं का मोठे मोठे टांगा डालेंगे अभी. बड़े बड़े टांगा कुठे टांगा टांगा पलटी घोडे पारा. आताशी सुरुवात केली आहे भावांनो, लय मजा येणार आहे. थोड्या वेळ नाही ना बऱ्यापैकी वरती गेलो कोणी बोलायच्या मूड मध्ये राहणार नाही वय. आणि एवढं दमलो कोणी म्हणणार पण नाही माझा फोटो काढा म्हणून आता. आणि कधी शनिवार रविवारी यायचं नाही कारण गर्दी खूप जास्त असते. इतर दिवस यायचा कारण गर्दी कमी असते. बरोबर नाही? आताच दम लागलाय. आम्ही थोडंच पुढे आलोय, आताच दम लागलाय. आता आपण एक क्लॉक्स घेतलेले आहेत ना याच्या आता थोडे खटके मागे टाकू. मयूर भाऊ घ्या हो आपले खटके मागे टाकू. हे खटके पाय सटकन ना सटकन. खटके खुटके टाकून झालेत. आता फक्त फटकेच आहेत. थोडी माहिती दिलेली आहे, जायच्या आधी नक्की वाचा. अशा प्रकारे घनदाट जंगल आहे. हो आपला बारका कुठं आहे? कुठं आहे? त्याला पुढे ठेवा, माग राहिला तर हालून जाईन. बारकाले दगड बिगड आहेत रस्ता आहे अशा प्रकारे. अजून तर काहीच नाही गेलो आपण. किती मीटर आलो ना भाऊ आपण? 50 मीटर नाही 50 फूट म्हणा नाही तर. बरंच हाईट जास्त वर जावं लागलं. थोड्या वेळ अजून पुढे आलं, सगळेच लागले फुसफुस करायला. त्याच्यात माझा पण नंबर आहे बरं का. हा का? लवकर चला, पाय नका मोजू. पाय बघू राहिले का? पाय मोजू राहिले. चालतं चालतं थोडं पुढं आलोय. आता डोंगर दिसायला लागला आपल्याला. वरती चढून जायचं पार इकडं. आणि बसले तिथं फोटोशूट करतात आणि आराम पण चालू आहे. अजून तर बरंच जायचंय. आपण इतक्या वेळ खालून तो धबधबा बघत होतो, छोटा दिसत होता. आपण बऱ्यापैकी जवळ आलोय. तुम्हाला मी दाखवतो. थोडंफार झाडाबिडामध्ये पण दाखायचा प्रयत्न करतो. हे बघा कसा आहे मग धबधबा. हा नात करतिक काय? हा नात करतिक काय? यावंच लागतंय हरिश्चंद्रगडला. यावंच लागतंय. हॅशटॅग हरिश्चंद्रगड. चला मग अजून बरंच ट्रॅक राहिला वर चढायचं. जाऊ त्या तिथं जायचंय दिसतं तुम्हाला. हो चला मयूर भाऊ. मयूर भाऊचा विषय इथंच स्टॉप झालाय मला वाटतं. पण आम्ही वरती नेण्याचा 100% प्रयत्न करू. वरती नेणारच आणि वरून जाऊन फोटो काढू. चला मग आता बऱ्यापैकी वरती आलोय.
पब्लिक मागे आहेत अजून. आता हे अशा शिड्या लागल्यात. हे शिड्या जरा असल्या ना जास्त त्रास नाही होत चढायला. जर पाऊल वाट असेल ना कार्यक्रम आणि दम लागलाय. हे वरून असं नजारा आहे, काही दिसणार नाही, सगळं धुकं आहे. ट्रॅक सूट तर घातलं होतं आपण, गरमायला लागले आता. आता थोडं बरं धुकं उघडलंय. आपण कुठून आलतो तो, इथून आलतो आपण. हे दिसते का पब्लिक, आणि आपली गाडी तिकडं पार्क केली 5X मधला. ही दिसते का आपली गाडी इथं एर्टिगा. चांगलीच फाटली आहे सगळ्यांची आता. खाली थांबलेत पब्लिक. पण ट्रॅकिंग शिवाय मजा नाही राव. शरीराचा पण व्यायाम होतो आणि एक एन्जॉय पण होतो. अशी ग्रिल आहे साईडनी. वरती आल्यावर थोड्या वरती आलं ना ह्या पद्धतीची ग्रिल लागते. आणि भावांनो, काही डस्टबिन वगैरे काही कचरा वगैरे टाकायचा असं तर 100% डस्टबिनमध्ये टाका. इकडे तिकडे टाकू नका. आणि आम्ही आल्यापासून तेच करतोय. या गाडीत एक पिशवी आमची कचऱ्याची, आम्ही त्याच्यात टाकतो सगळं. आता पाऊस कमी म्हणून ब्लॉग शूट करता येतं, नाही तर मग शूट नसतं करता आलं, कारण सगळं पाणीच पाणी झालं असतं. ही अशी ग्रिल आहे कडाकडानी. मस्त नजारा आहे, मस्त एन्जॉय चालू आहे. कॅप आणली आहे, कॅप आणली आपण, पण जर जास्त पाऊस आला तर कॅप वापरणार. आणि नॅचरल साऊंड ऐकायला पण भारी वाटतं नाही का. हे असं नजर आहे. आमची पब्लिक मागेच राहिली. एवढ्या पावसात घाम येऊ राहिला. मस्त एन्जॉय चालू आहे. ना भाऊ म्हणतोय माझी पॅन्ट फाटली, आणि सचिन भाऊ म्हणतोय काय आता काय फाटलं, काय सांगू तुम्हाला. यो माणूस तर मागच राहतोय टोपी घालून. स्टॉप घेतलाय तिथंच. एवढं चढायचं बरं का आता. अजून तर वर जायचंय भावा. छोटासा पाण्याचा झरा मस्त. थोडं इथं वरती बसलो येऊन. हे डोंगराचा कडा आहे असा. इथं चाय पाणी नाश्ता तुम्हाला भेटन. इथं सगळे पब्लिक मध्ये बसले असे. हा मस्त डोंगराचा भाग आहे. पाणी वगैरे पडतंय. इकडून आलोय आपण. अजून तर किती पुढे जायचं माहित नाही आपल्याला, पण व्ह्यू नाद आहे नाद. तुम्हाला नाही म्हणलं का मागाशीच, नाद करते काय यावंच लागतंय. हे बघा किती मस्त नाही तुम्हाला दाखवत. बघा कसं आहे मग पब्लिक. पुढे जाऊ आपण, बरंच पुढे आलं का आपण. बघा सगळं पाऊस येतोय. दिसतं की नाही मला नाही माहित तुम्हाला, आता अंदाज दिसत असून. पण जेवढं कॅमेऱ्याने बघतोय ना आपण तेवढं काही कॅमेऱ्याने दिसणार. मस्त पाणी पडतंय वरून. आता कॅमेऱ्यात किती दिसतंय मला नाही माहिती बरं का. हे बघ झरणा दिसतोय, बारीक पाणी पडतंय खाली. नाद वातावरण आहे नाद. वाटली ते घेतलंय आपण. खूप मजेवर राहिली. अजून तर बरंच काही पुढे जायचं आपल्याला. पण जेव्हा पण वरती येतात तेवढं आपल्या तयारीत या. म्हणजे तयारी म्हणजे कसं रेनकोट किंवा ट्रॅक सूट वगैरे, आणि चप्पल तर शक्यतो घालायचंच नाही. शूज किंवा मग आपल्यासारखे क्लॉक्स घालू शकतो. चपलामुळे आमचा एक माणूस पडला. चपला घातलेला एक तिने, चपला घालणार होता पण आम्ही त्याला शूज सांगितले, तरी पण शूज घेऊन पडलाय तो. पण काळजी घ्या, काय विषय नाही. बाकी मग मस्त चाललंय. एका मागे एक चाललेत सगळे, आणि आम्ही एन्जॉय घेतोय. आणि तुम्ही पण एन्जॉय घ्या ब्लॉग बघता बघता. मागे मी चला एवढ्या वेळ मी पुढं होतो, पण आपलं व्हिडिओ शूट आणि फोटोशूट करण्यासाठी मागं थांबलो. बघा कसं दिसतंय.
पाणी जसं बर्फ आहे ना, जसं वाटतं बर्फच आहे. इकडून आलोय आपण. भावांनो अजून एक धबधबा दाखवतो तुम्हाला मस्त. आणि नॅचरल जे साऊंड आहे, आवाज येतो धबधब्याचा, एकदम मस्त आहे. रिअल कसा आहे धबधबा भावांनो, बी आकार मध्ये. आता वरती धुका असल्यामुळे वरती दिसणार नाही जास्त, खाली दिसतोय. आणि आवाज मस्त आवाज आहे, नॅचरल नाही का. इकडे खाली आता खाली नाही दिसणार आपल्याला, जास्त पुढे नाही करता यायचा. पुढे गेलं अजून आपल्याला क्लोज मी बघता येईल. हे असं डोंगरावरून पाणी पडतंय मस्त. चिल्ड पाणी असतं, चिल्ड. कसा आहे भावांनो धबधबा? मग माझा आवाज येतो की नाही तुम्हाला काय माहिती, पण धबधबा नाद आहे नाद. आता जवळपास अर्ध्याच्या वरती आम्ही अंतर तोडलंय चालून चालून. पुढं काही दिसत नाही, जसं असं वाटतं होय पृथ्वीचा शेवटचा भाग इथंच संपलाय. हे असं दिसतंय पाठीमागे. पुढं आहे ना काहीच दिसना, सगळं धुकं झालं. आता पाऊस येत नाही, पण असं धुक्याचं वातावरण झालंय. तसं तुम्हाला बोललो नाही का आता, तसं पृथ्वीचा शेवटचा भाग आहे इथं. आता ह्याच्या पुढे काहीच नाहीये असं वाटू राहिलंय. पाठीमाग एक रील शूट केली आहे, तुम्हाला इंस्टाग्राम पेजवर भेटेल, किंवा आपण युट्यूबला शॉर्टला पण अपलोड करतो. इथं छोटासा एक ब्रिज लागलाय आपल्याला. आता इथं एक परत फोटोशूट वगैरे करू नाही का. आता माग आपण धबधबा बघितला होता, सगळं पाणी इथूनच येते. तिकडून काही येते, इकडून काही येते. तरी पण आहे ना पावसाचं जास्त पाऊस वगैरे नाही एवढा नॉर्मल मध्ये. हे असा छोटासा ब्रिज आहे, त्याच्या पलीकडे जायचं आपल्याला. अजून किती वर जायचं काय माहित नाही, पण फुल सगळ्यांचे लागलेत. कसा झालाय अवतार, भयानक झालाय. आता थोडं राहिले. इथं थांबलो होतो आम्ही 5-10 मिनिटं, बसलो होतो. स्टॉप घेत आलो, पण सगळीकडं धुकंच आहे, काहीच दिसत नाहीये. जिकडून पब्लिक येऊ राहिला आम्ही तिकडून चालू. समोरच्याचा फक्त आवाज येतोय, दिसत तर काहीच नाही. आत्ता शेक दिसायला लागले. असं वाटतंय आता जवळ आलोय, कारण मंदिराचा वगैरे आवाज येतोय नाही का. येतोय का? अखेर आलो आपण. आता आलोय आपण मंदिरापाशी, दिसताय ना. दर्शन वगैरे घेऊ. चपलान ते बाटली ठेवलेत. इथं गर्दी जास्त जरा. आता दर्शन वगैरे घेऊ. दर्शन घ्यायचं आता. कसा आहे मग नजारा, दर्शन घेऊ. गर्दी आहे थोडी. दर्शन वगैरे करून झाले आपण. इथं बाप्पा आहेत, बाप्पाचं पण दर्शन घेतलं आपण. आता जे अजून दुसरीकडे दर्शन करायला जायचंय. आणि इथं पण खाली जात आहे, इथं पण पाणी बघा, एकदम चिल्ड पाणी आहे. माशी आहेत बारकाले, दिसते का?
पूर्ण चिल्ड पाणी आहे. इथलं दर्शन वगैरे झालंय आपलं. तिकडे पण दर्शन झालं नाही, इथं पण झालं. असं चिल्ड पाणी होतं ना, भयानक चिल्ड पाणी होतं. कोकण कड्याला जायचं कॅन्सल केलंय कारण भरपूर धोका आहे तिकडे जायला वगैरे, रस्ते दिसणार नाही. आणि इथं एक मस्त एक आपल्याला पॉइंट भेटला मंदिरापाशीच आहे. हे बघा कसं आहे. आता निघालोय आम्ही खाली, दर्शन वगैरे घेतलंय. पण येता येता आम्हाला ते कंस भेटले होते रस्त्यातच. कंस बसले होते कंसवाले, कंस घ्यायचे होते. पण म्हटलं बघू नंतर घेऊ. वरती म्हटलं वरती घेऊ, वरती काही कंस वगैरे नाही येतं, खालीच आहेत. मग आता आता कंस खाऊ मग खाली जाऊ नाही का. आणि कोकण कड्याला जायचा विषय काय नाही बरं का, पण गाईड वगैरे घेऊन जावं लागेल. मग आम्हाला थोडा उशीर झालाय, अजून पुढले पॉईंट होणार नाहीत आपले, त्याच्यामुळं नाही. आणि कसं धोक्यातलं रिस्क घेण्यात पण मजा नाही, त्याच्यामुळं म्हटलं आता कॅन्सल करू. इथून आता चाललोय आपलं खाली. तिकडून तर आलो आपण दर्शन वगैरे करून. आणि इथं आपण मग फोटो वगैरे शूट केले नाही का. आणि इथं आले कंस खाल्ले, जातानीच खायला पाहिजे होतं. आम्हाला वाटलं वरती आहे, पण वरती काही कंस नव्हते. आता खाल्ले आपण कंस. इथं फोटो वगैरे शूट केलेलेच आहे. हे ब्रिज छोटासा कंस आपण इथं खाल्ले. सगळे गेलेत, कुठे गेलेत बघून घ्या. बसले आपल्या इथं सामान सांभाळतोय, बाटल्या मोबाईल सांभाळतोय. बाटल्या म्हणजे पाण्याच्या बाटल्या. मस्त दर्शन वगैरे झालं, काही विषय नाही. आणि आता खाली जायचंय. खाली गेल्यावर परत एक नियोजन आहे, जेवणाचं बघू. आणि थोडं गाडीत सोबत नाश्ता वगैरे घेऊन आलेलो आहे, नाश्ता वगैरे करू खाली गेल्यावर नाही का.